राजसाहेब, काल तुमचा वाढदिवस होता. उशिरानं वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छा तुमच्या एका कार्यकर्त्यानं तुम्हाला आमच्या मार्फत द्यायला लावल्यात. बरं, त्यानं सांगितलेले कारण ऐकून मात्र आम्ही चक्रावलोच. कारण काय तर साहेबांनी वाढदिवसाला येऊ नका, आम्ही बाहेर असणार म्हणून ट्विटरवर मेसेज टाकलाय. पण तुमचे व्हिडिओ साहेब आवर्जून बघतात म्हणून तुम्हीच शुभेच्छा द्या ही विनंती केली, म्हणून या शुभेच्छा. पण काय हो साहेब, कार्यकर्ता तिकडे खिशातले पैसे काढून लोकांना 5 रुपये कमी दरानं पेट्रोल वाटतोय तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणून. पूर्ण मुंबईभर 36 पेट्रोल पंप घेतलेले आहेत. त्या 36 ठिकाणी सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आम्ही 5 रुपये स्वस्त हे पेट्रोल देणार आहोत. आणि तुम्ही त्याला साधी 10 रुपयाची काजू कतली पण नाही खाऊ घालू शकत. बरं, तुम्ही फेसबुकवर मेसेज टाकता भेटायला येऊ नका, पण भाजपचे लाड बंगल्यावर येऊन जातात, बुके देतात. मुंबऱ्याच्या काट्यावर चालणारे तुमचे जवळचे अविनाश जाधव पार देव पावला, आजच मोक्ष मिळाला या आविर्भावात तुमच्या भेटीचे फोटो टाकतात. ज्यांच्या ऑफिसमध्ये पांडे चहाचं दुकान लावतो ते देशपांडे ही कृतकृत्य होतात. मागच्या दरवाजानं काही सेलिब्रिटीही तुम्हाला येऊन भेटून जातात. पण तुमचा साधा कार्यकर्ताच का हो तुम्हाला खूपतो? ज्याची नाल कार्यकर्त्याशी असते तोच मोठा होतो. या स्वर्गवासी बाळासाहेबांच्या सूत्राला कात्री लावून संघटन शक्तीच भादरून टाकलीत की तुम्ही साहेब. कार्यकर्त्यापासून शिवाजी पार्कच्या व्यासाएवढे अंतर राखून ठेवता, मग निवडणुकीत कार्यकर्ता तुम्हाला दुरूनच टाटा बाय बाय करतो. एकीकडे सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यकर्त्यांना सतत व्यस्त ठेवणारी भाजपा, सतत जमिनीवर असणारे एकनाथ शिंदे, स्वर्गीय अजितदादा, आणि दुसरीकडे तुम्ही ज्यांना कार्यकर्त्यापेक्षा भाईजान किंवा सलीम चाचा, जावेद मिया, नडियादवाला साजिद, रोहित शेट्टी जास्त प्रिय वाटतो. कार्यकर्ता सकाळपासून दुपारपर्यंत वेटिंगवर असतो. मग जनतेनं तुम्हाला वेटिंगवर ठेवल्यावर तुमची सलीम जावेदची स्क्रिप्ट तयार असते. ईव्हीएम हटाव, मुंबई विकायला काढली, अदानीच्या घशात, राज ठाकरेला नाही, तुम्ही तुमच्या भाग्याला हरवले, राज नाही आज मराठी माणूस हरला, ब्ला 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 आणि ब्ला ब्ला. लोक राज ठाकरेला ओळखतात, मनसेला नाही. कारण राज ठाकरे लय भारी बोलतात, पण मनसे जमिनीवर दिसतच नाही. साहेब, तुमचे आवडत्या जेम्स बॉन्डच्या गळ्यातला पट्टा आणि कार्यकर्त्याच्या गळ्यातला पट्टा दोन्ही वेगळे आहेत. दोघांना दरवाजा बाहेरची जागा असली तरी कधीतरी जेम्स बॉन्डऐवजी कार्यकर्त्याला प्राधान्य द्या. निवडणुका सोप्या होतील. बाकी जन्मदिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.